राजकुमारी जी, मशीन बंद पडलं त्याचं वाईट वाटतंय का? मारिया, happened what? I feel really sad. I was trying to help everyone and I felt miserably. त्यांना मदत व्हावं म्हणून मशीन घेतली, पण तिची वाईट अवस्था बघून नाराज झाली ती. काय म्हणलं राजकुमारी जी? ते मशीन बंद पडलं ना म्हणून वाईट वाटेल त्यांना. अहो त्याच्यात काय एवढं? मशीन मध्ये बनवलेल्या मसाल्याला आणि चपातीला हाताची चव थोडीच असते. जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा त्या वस्तूचं आणि आपलं एक नातं तयार होत असतं आणि मग ते समद्यांमध्ये असं हळूहळू रुजून जातं की ते समद्यांशी आपल्याला असं घट्ट बांधून ठेवतं. त्यामुळे त्या मशीनची इथं जागा नाही भरायची. इथं आपली माणसं राहतात ना, आणि मग त्यांची सेवा बी इथून झाली पाहिजे, नाही का? मारिया, Tatu, will you help me in all of this? वहिनी, ते तुम्ही त्यांना शिकवताल का असे विचारू राहिले? यशश, चलो. अगं बाबू, आता या दोघी एक झाल्या का काय? मग कसं व्हायचं? Madan! कमिंग. Madan, take all these things and return this to the owner. समदे वस्तू माघारी देऊन टाक म्हणती. अरे द्यायच्याच तर घ्यायच्या काय? What? नथिंग. गोइंग. Okay, go and return that washing machine also. हा. Go. आयला या आदर्श सुनले डोक्यात जायला लागले राव. एवढा समजा खर्च केला, मरमर केली, हे समजा सामान घेऊन आलोय आणि आता नको म्हणाली. मदन, आता मशीन बिघडलं ना, नीट होत नाही, ते रिपेअर करायला न्यावं लागतंय आता. हा जाऊ ना, उद्या परवा करू. उद्या परवा नाही बाबा, आजच न्यावं लागेल. मम्मी तुला माहिती ना, तानू आणि ती. ऐक ना बंट्या, आपण उद्या परवा कधीतरी जाऊ. अरे उद्या नाही रे बाबा, आजच जावं लागेल. तुला माहिती ना, अख्ख्या जगामोर शाइंटिंग मारू शकतो, मम्मी मोर नाही. चल ना राव. या दोघींचं ऐकून घेतलं, आता ह्याच बी ऐक घेतो. काय म्हणला? काय नाही, गाडी आणायला लावली. आण लवकर गाडी. चल पॅक कर. Kaju, what are we making today? क्या बनून राहिलो? भरलं वांग. Balwang. हा, तेच ते. Kaju, let me try. हळूहळू ती लागन. झाला आता. Over.
ये जो मसाला है ना, वांगा वांग वांग, ये वांग्याचा ये जो मसाला ऐसा भरायचा, तेव्हा ही वांग्याची भाजी तयार झाली का, तेव्हा ह्यो मसाला ह्यामध्ये मुरून जातो. आणि मग तसंच आहे ना, जेव्हा कोणी पोटभर जेवता ना, तेव्हा असं भला मोठा ढेकर जात ना, जेवण पोटभर नम्रते झालं झालं असं म्हणायचं. You mean to say, means the food is tasty. Tasty. हा हा हा, यशश. It means cooking in India is important. हे काय बी कळना. What? नाही काही नाही, जाऊ द्या. चला चला. हा. झालं. पीठ नाही का मळायचंय? पीठ मळले का? Chapati. Yes. हा, चलो. ते मशीन बंद पडली, जरा बघा ना. बर होईन का? बघतोय. नीट बघ भाऊ, नाही तर मम्मीला कुठं हानी ती. अहो बघतोय, पण नाही होणार शक्यतो राव. नाही राव, नाही व्हायचं. अख्खा जळून जळून कोथळाच बाहेर पडलाय त्याचा. नीट बघा ना. शक्य नाही. आता काय रे? दुसरं काही आहे का? आता मम्मी तर बांधूनच हानी ती बघ. अहो मी तर म्हणतो पळपळ हानील. मदन, मला दुसरं मशीन पाहिजे आत्ताच्या आत्ता. हा, त्याच काही नाही. थोडा टाइम लागन, पण बघू नंतर. हा, नंतर नाही, मला आजच्या आज पाहिजे राव. मी काय ऐकणार नाही तू. अरे बंट्या, बघू ना, नंतर देतो. अरे नंतर नाही रे बुवा, तुला माहिती ना मम्मीला कुठं हानी ती र. होय, लय हानी ती. बर हाय का एखादं? आहे ना, एकदम झकास. कमी पाण्यात जास्ती चालते. 16,000 आहे. नाही असं काही नाही, सरपंच बाईच्या घरी शोभलं पाय. आहे ना, एकदम भारी मोठ. 20 जाईल. पैशाचा असा काही विषय नाहीये, पण ते आपल्याला कसं हवं माहिती का? ऑटोमॅटिक हवंय. ती बटन बिटन एकदम डिजिटल. हा, ते जास्तीच मागे ना, म्हणून ठेवत नाही. ते मागवावं लागेल. मागू बिगू नका, इथं हाय ते द्या ना. बंट्या, खर्च करायचा ना, मग एकदाच करायचा. द्यायचं तर चांगलंच द्यायचं. हा, चांगलंच घे बंट्या. हा, अरे भाऊ, तुला माहिती ना मम्मी कसं हानी ती र. ते बोलू ना आपण, म्हणजे मी बोलतो, त्याच काही नाही. नक्की? हा, नक्की. बरं बघ भाऊ, तुला काय करायचं ते आता. हा, हो ऐका, ती मशीन मागवा नवीन. हो, आणि आलं की फोन करा. काही गडबड करायची नाही. आलं की फोन करा. आणि झाली मला आमच्या गळ्यात टेकवायचा नाही. बंटी शेटच्या घरी जाणार आहे ना बंटी शेट? आपल्यावर कोणी शाइंटिंग नाही मारत बरं का. एकदम भारी द्या. मदननी सांगितलं तसं वरच्या बँडचं. हो हा शेट, एकदम फर्स्ट क्लास देतो बघा. काळजीच करू नका. बरं चला मग येतो.
उचल बंट हे गोप्या धर. या माझ्या दोन्ही बायका म्हणून कुठं करतात आणि माझी वाट लागितली. तर मी तुला आधीच म्हणलो होतो ना. गप्र आहे झालंय आता दुसरं लगीन. नाही नाही बस थांबा 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 ना. तो शर्ट फाटन फाटन. Okay? हा हा द्या द्या ना. हे पकडा. याच्यावर याच्यावर टाकायचं. Madan would be so happy to see this all work. Happy work. यांना तुम्हाला असं काम करताना बघून नम्रात एक वाटलं असन असंच ना. नम्रात एक भारी भारी. Yes. हा आण असं बरोबर. काय मदनराव शब्दाची लयच पक्के आहात की तुम्ही. हा मशीन लगेच घेऊन आलात. ते कमून मारायले त्यांना. लय शान आहे ना तो. नाही हो खरंच पैसे नाही. ए घाबरा लय ऐकून घेतलं तुझं मडक्यावाणी तोंडाचा. हा आता गप मार खाऊन घ्यायचा. किती झाले रे? 70 झाली. 75 झाले. लय तोंड चालतं रे तुझं. हा ए मला थापा मारणारी माणसं अजिबात पटत नाही. हा 10 अजून म्हणजे किती झाली? 110. हा मम्मी मी हाणू का? ये सोलूनच काढतो सांग मला. अरे बंटी मालकावर जर पट्टा घेऊन हाणायची वेळ आली तर एवढी समधी माणसं गोळा कशाला केली आहेत. आणि तशी वेळ आलीच तर समजायचं का बा समोरचा माणूस लय मोठा आहे. काय मदनराव बरोबर ना? आईला मम्मी तू लय हुशार आहे राव. तू यावर नाही शाइंटिंग मारू शकत. मारू नका. देतो पैसे देतो. सांगा हो देतो. 10 नाही 20 लाख घ्या. काय मदनराव
बोला की. हा बोला बोला ना. कसं काय येणं केलं मदनराव? अहो ही मशीन कोणाकडे बी पाठवली असती की. तसं बी आता तुम्हाला आमच्यासाठी येळ कुठं आहे? हा, अगं मम्मी ते ते काय झालं, मशीनाचा फट करून आवाज आला आणि कस काय की जळालं, खराब झालं म्हणून घेऊन आलो. मशीन बंद पडलं. हा म्हणजे ते जाळाला त्याच्यातनं. अरे हानीत राय ना. कसं काय खराब झालं? ते आता झालं खराब. चांगलंय, आमचं मशीन खराब केलं आता. अगं मम्मी हे खराब झालंय, पण मदननी नवं ऑर्डर केलंय. ते बी असं बुंगाट पडेल बघ. अरे त्याचं काय करायचंय आपल्याला? अशी 10 मशीन घेऊन येईन मी. कसं आहे मदनराव आता? अरे थांबलं काय? हानीत राय ना. हा, तुमचं कसं आहे मदनराव? आता मंगाईच्या लग्नाला बी बरेच दिवस झाले नाही का? आणि तुमचा तो जाहिरातीचा सोहळा तो बी लयच भारी झाला की. लयच झगमगाट केलं होतं म्हणे, पण आमच्या पतूर पोचलं नाही. अगं नाही मम्मी, अशी लय झगमग झगमग जाहिरात केली होती आणि मग पंक्तीच्या पंक्ती उठवल्या, शूटिंग केलं नाही का मदन? तेच म्हणतीये बंटी. सरपंच बाई पतूर पोचलं नाही ना. बोलवलं कुठं? आईला हा राव मदन, तू मम्मीला नाही बोलवलं. आली असती मम्मी, जाहिरातीत एखादा रोल केला असता. नाही त्याचं काय आहे, नाही एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्हाला बोलविणं बरं नाही वाटत ना. अरे हानीत राय ना. हा, तुमचं कसं आहे मदनराव? तुमच्यासाठी ती छोटी गोष्ट आहे. पण गावात दबक्या आवाजात चर्चा झाली. इथं गावात ध्रुपदबाई शिवाय पान हलीत नाही. आणि तुम्ही तर अख्ख्या बाबळीचं झाड घालून आलात की. जाऊ द्या मदनराव, तुमचं प्रेम बघितलं. आता एक काम करा, आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. नाही, तुमचे ते जाहिरातीचे पैसे आलेच असतील की. हा, नाही म्हणजे ते बिझनेसला लावले. अरे काय करतोय? हानीत राय. 110 झाली. थांबिव मग, सोड त्याला. कसं आहे मदनराव, आता तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करताय, आता आम्हाला पण आमचं बघायला पाहिजे की नाही? हा, 2 दिवसात आमचे पैसे परत करा, नाहीतर तुम्हाला तर माहितच आहे आमचं कसं आहे ते. नाही नाही काळजी नको, येत. या मग, वाट बघतीये. हा, आईला मशीन नसतं जळलं तर बरं झालं असतं. अरे काय जळलं काय नाही जळलं याचा विचार करण्यापेक्षा आपण नाही जळणार ना याचा विचार केला पाहिजे. 10 लाख या हिडिंगच्या बायकोचं आदर्श सून बनणं लई महागात पडलं राव.